नमस्कार TV9 मराठीमध्ये मी भाग्यश्री आपलं खूप खूप स्वागत करते। एक प्रोमो प्रचंड व्हायरल होतोय आणि त्या प्रोमोने सगळ्यांना प्रचंड वेड लावलंय आणि तीच मालिका आजपासून स्टार प्रवाहावर रात्री 10 वाजता प्रसारित होणार आहे। या मालिकेतील प्रमुख अभिनेते विशाल निकम आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। विशाल, काय सांगशील या मालिकेबद्दल? नमस्कार। या मालिकेबद्दल हे सांगेन की ही मालिका म्हणजे येड लागलं प्रेमाचे खूप माझ्या जवळची मालिका आहे आणि आम्ही गेली 3-4 महिने म्हणजे आय थिंक वर्षभर हा प्रोसेस ही सुरू झाली आणि फायनली प्रोमो थ्रू लोकांचं प्रेम मिळतं आहे। सो जबाबदारी खूप वाढली आहे आणि जसं तू मला म्हणालीस की प्रमुख भूमिकेत विशाल निकम, तर मला वाटतं आमच्या मालिकेत प्रत्येक कॅरेक्टर आहे ते प्रमुख भूमिकेचं आहे। सो ही आमच्या मालिकेची खासियत आहे की प्रत्येक कॅरेक्टरमध्ये एक हिरोइझम आहे। त्यामुळे एक मालिका म्हणतो ना की आपण एक एंटरटेनमेंट पूर्ण पॅकेज आहे। इमोशन्स आहेत, फिलिंग्स सगळ्या, त्यानंतर अँगर आहे, राडा आहे, मस्ती आहे आणि वैयक्तिक रायाच्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर तो खूप एकतर गुंड, दादागिरी ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी मनाने तेवढाच हळवा आहे। लहान मुलांवरती प्रेम करतो, आई गाई बाई यांना रिस्पेक्ट करतो, पण कोणी नडलं तर त्याला फोडतो। तर ज्या पद्धतीने आमचे प्रोड्युसर संदीप सर यांनी ही स्टोरी आणली आहे, त्या स्टोरीमध्ये एक फिल्मवाला फील आहे सगळ्या गोष्टीत आणि त्या पद्धतीने ते लिहिली आहे सुद्धा आमच्या रायटरनी आणि त्या पद्धतीने आम्ही सगळं इंट्रोड्यूस पण करतो आहे आणि कुठे स्टारप्रमाणे कॉम्प्रोमाइज नाही केलं की जसं तू बघतेस मोठमोठे आता प्रोमो झाले, बैलगाडा वगैरे, हे फिल्म टेलिव्हिजनवरती कधीच या गोष्टी आल्या नाहीत। तर या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात एक मोठं प्रोजेक्ट बनण्यासाठी आणि सो मी नशिबवान आहे की या प्रोजेक्टचा पार्ट झालो आणि सगळे चांगले चांगले आर्टिस्ट, मोठे आर्टिस्ट आहेत, नीनाताई आहेत, अतिशाताई आहेत, बरेच माझ्या गँगमधले चांगले आर्टिस्ट आहेत, जय आहे, पूजा आहे। सो मजा येते काम करायला। तेच, तू खूप आध्यात्मिक आहेस आणि आता त्याच टाईपचा तुला रोल मिळाला, तर कसं वाटतंय? आध्यात्मिक म्हणजे मी माझं सगळं क्रेडिट माझ्या आईला, माझ्या माला देतो, कारण मी आधी लहानपणी खूप केलं, म्हणजे ते हरिपाठ करणं, सगळ्या गोष्टी। जसं मोठं झालो तशा पद्धतीने मग खेळणं बिणं ह्याच्यात थोडं लक्ष हे गेलं, पण माझी माँ कायम म्हणते की 5 मिनटं का होईना पण देवाचं नामस्मरण करायला पाहिजे आणि ते मी आता गेली कंटिन्यू करतो आहे। या मालिकेसाठी विठुरायानेच मला निवडले असं मी म्हणेन, कारण माऊलींवरती खूप श्रद्धा आहे माझी। ज्यावेळी विठू माऊलीचं नाव येतं मला पहिल्यांदा माझी माँ आठवते, कारण मामुळेच सगळ्या गोष्टी शक्य झाल्या। तर त्या ब्लेसिंग्स इकडूनही, फॅमिलीकडूनही आणि माऊलीच्या आशीर्वादामुळेही 2 वर्ष मी एका फिल्मसाठी 1-2 फिल्म माझ्या या लुकवरती होत्या अशा, आणि काय गोष्टी झाल्या, काय गोष्टी पुढे गेल्या, पण आता नंतर काय करायचं तर हा प्रोजेक्ट माझ्याकडे आला। यामध्ये विठुरायाचा राया हा शब्द माझ्या कॅरेक्टरला जातो आहे। सो मग एवढं ब्लेसफुल किंवा एवढं ब्लेसिंग्स किंवा काय म्हणते एक नशीबवान कोणीच असू शकत नाही, हे प्लॅन केलेलंच आहे आणि याच्यावरती माझा 100% विश्वास आहे की असं होऊ शकतं आणि ते झाले माझ्या बाबतीत। सो अजून ते काम करण्याची मजा येते, मेहनत घेतो आहे आणि कॅरेक्टर खूप भारी आहे। मला पहिल्यांदा असं काहीतरी करायला मिळतं आहे जे मी नाही आहे आणि वेगवेगळ्या शेड्स आहेत। आवाज नॉर्मली आपण बोलतो त्याचा पिच त्या लेवलचा तो विचार करून तो हाय पिचमध्ये बोलणं असेल, सगळ्याच बाबतीत अँगर असेल, तोही सगळं एक्स्ट्रीम आहे। प्रेमही तेवढंच एक्स्ट्रीम आहे, अँगर तेवढंच एक्स्ट्रीम आहे, सगळ्या दोस्ती तेवढीच एक्स्ट्रीम आहे। सो असं हे भारीवालं कॅरेक्टर मला मिळालं, सो आय एम लकी। प्रत्येकाचा विठुराया वेगवेगळा आहे, तर तुझा विठुराया कशामध्ये? माझा विठुराया माझ्या मम्मी पप्पांमध्येच आहे, नो डाऊट, नो डाऊट। म्हणजे मी बोललो आत्ताच तुला की विठू माऊलीकडे पंढरपूरला मगाशी तिने क्वेश्चन विचारला की पंढरपूरमध्ये गेल्यानंतर तू काय आणतो, तर मुळात पंढरपूर आणि विठू माऊलीचं काय आलं की मला पहिला माँ आणि पप्पा दिसतात आणि मला वाटतं की प्रत्येक मुलाला ते दिसायला हवं, कारण माझ्यासाठी काय माहिती आहे का, माझ्या पप्पांचं एक तर आमचं दुष्काळी भाग आणि दुष्काळी भागातून तिथं शिक्षण नाही त्यांचं म्हण, पण त्या माणसाने माझ्यावरती जो विश्वास दाखवला माझ्या पप्पांनी, तो कोणीच शिकलेला माणूसही दाखवू शकणार नाही असं मला कधी कधी वाटतं। कारण इंडस्ट्रीत काम करणं हा सगळ्यात मोठा सपोर्ट असेल कोणाचा, माझ्या पप्पांचा, माझ्या चुलत्यांचा होता की कर, तुला वाटतं नाही करायचं। त्यांना तर काय माहिती पण नाही ना कोण गॉडफादर आहे आपल्याला की काय आहे, तरी हा विश्वास दाखवणं, तर 100% विठू माऊली किंवा विठ्ठलाचं नाव घेतलं की मला माझे आईवडील पहिला आठवतात। आता प्रचंड ऊन आहे आणि या प्रचंड उन्हामध्ये बैलगाडा शर्यत शूट झाली आहे, तर तो अनुभव कसा होता तुझ्यासाठी? बघ, माझं बालपणच उन्हात गेले। आमचा खानापूर तालुक्यातील माझा देवीखिंडी गाव, देवीखिंडी आटपाडी तो भाग म्हणजे आत्ता चांगलं झालं, सगळ्या गोष्टी आहेत, तो दुष्काळी भाग आणि ऊन म्हणजे तिकडे भाई उन्हात आम्ही दिवसभर खेळलो आहे। सो मला असं एवढं काही अवघड नाही गेलं,
पण नंतर मुंबईवरून परत उन्हात जाणं थोडंसं त्रासदायक होतं, कारण माझं खूप सारे बेअर बॉडी शॉट होते. सो कंटिन्यू उन्हात थोडी स्किन वगैरे, तिकडे सनस्क्रीन वगैरे आमच्या इकडच्या उन्हाला कामाला येत नाही काय, म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर किंवा सोलापूर, तिकडे पंढरपूर. तर पण मला असा काही फरक नाही पडला. ते ऊन पण मला माझ्या गावात, माझ्या भागात जाऊन मी शूट करतोय, त्या लोकांमध्ये ती भाषा, त्या सगळ्या गोष्टी, ते प्रेम, त्याच गोष्टी खूप काही घेऊन जात होत्या किंवा खूप काही देत होत्या, खूप पॉझिटिव्हिटी देत होती. सो ऊन आलंच नाही माझ्यामध्ये कधी. ओके, आता जुलैमध्ये वारी होईल, तर तू कधी असं वारीला गेला आहेस? मी नाही गेलो, माझी माँ गेली होती लास्ट इयर चालत, माझी मम्मी, आणि तिचं कौतुक वाटते. वारीला जाणं, जे जातात, खूप मनातून खूप श्रद्धा पाहिजे तरच ते होऊ शकतं. चला जाऊया म्हणून ते होणार नाही. आणि माझी खूप इच्छा आहे खरं तर जाणं. आता तो योग विठुरायाच कधी घडवून आणतोय बघूया. आणि मला 100 नाही 200% माझी खूप इच्छा आहे ते जाणं. सो तसा योग माऊली घडवून आणा आणि मी नक्कीच पायी वारी, आणि माझी माँ पण बरोबर असेल, आणि सो मजा येईल. ओके, आत्ताच आपल्याबरोबर पूजाही जॉईन झाली आहे. पूजा, काय सांगशील तुझ्या रोलबाबत? तसं तर खूप काही सांगण्यासारखं आहे माझ्याकडे, पण सुरुवात करायची म्हटली तर फुल पॅकेज आहे. मी खूप दिवस वाट बघत होते अशा एखाद्या भूमिकेची, आणि खूप वेगळं आहे, खूप काही शिकायला मिळतं आहे मला मंजिरीकडून. आणि मी या आधी ज्या भूमिका केल्या होत्या त्यापेक्षा यात खूप वेगळेपण तुम्हाला कळून येईल. अर्थात आता काही गोष्टी थोडे काही साम्य असतातच, की साधी आहे किंवा सोज्वळ आहे, पण हिच्यात कशा गोष्टी वेगळ्या आहेत हे तुम्हाला मालिकेत बघायला मिळणार आहे. आणि ज्या बेसिक गोष्टी आहेत, की आता लुकच खूप वेगळा आहे. मालिका आमची पंढरपूरची आहे, म्हणजे कथा पंढरपुरातली आहे, आणि भाषा खूप वेगळी आहे, तिचे कनेक्शन्स खूप वेगळे आहेत, तिचा रिॲक्ट होण्याची पद्धत खूप वेगळी आहे, तिचे रंग खूप वेगळे आहेत, प्रत्येकासोबतचा बॉन्ड एक वेगळा आहे. आणि तशी खोडकर आहे, बालिश आहे, पण ते तिच्या विठुरायासमोर, म्हणजे इतकी की विठुराया तिच्यासाठी तिचा बेस्ट फ्रेंड आहे. मग ती त्याच्याकडे सगळं काही आपल्या मनातलं सांगत असते, त्याला बरं वाटावं म्हणून. माझा सिरियलमधला, मालिकेतला तुम्ही बघायलाच आता 10 वाजता, माझा पहिला सीनच विठुरायासोबतचा आहे. आणि त्याच्यात मी त्याला छान वाटावं, त्याला रिलॅक्स वाटावं म्हणून मग मी त्याला हत्ती मुंगीचा जोक सांगत असते. सो हे एक प्रत्येक कॅरेक्टरचं जसं लेअरिंग असतं तसं माझ्या कॅरेक्टरबद्दलच्या लेअरिंग्ज आहेत. आणि अर्थात खूप म्हणजे मी खूप आभार मानेन की स्टार प्रवाहाने पुन्हा एकदा माझ्यावर हा विश्वास दाखवला, की मी या परिवारातली असून, ही सदस्य असूनही मी एक नवी भूमिका घेऊन येते प्रेक्षकांच्या पुढे. सोल प्रोडक्शनचे खूप आभार मानेन की त्यांनी तो विश्वास दाखवला, त्यांनी ते सिलेक्शन आणि बाकीच्या गोष्टी की मी करू शकेल हा एक विश्वास दाखवणं किंवा एक सपोर्ट करणं पण खूप इम्पॉर्टंट असतं. आणि त्याचबरोबर आमचे डिरेक्टर सर आहेत शैलेश शिरसेकर, सॉरी, तर ते पण खूप छान मला कॅरेक्टर इंट्रोडक्शन देत आहेत, किंवा भूमिकेत अजून कुठल्या बारीक गोष्टी मी ॲड करू शकते, ही मंजिरी कशी असेल आणि ही कशी मी प्रेक्षकांपुढे उभी करू, या खूप छोट्या डिटेल्स ते मला सांगत असतात. खूप सुंदर उत्तम कास्ट आहे, खूप अनुभवी कलाकारांसोबत काम करायला मिळतं, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं आहे. त्याचबरोबर मालिकेचं शीर्षक गीत खूप कमाल आहे. आणि बैलगाड्या शर्यत आहे, तर बैलगाडा मला शिकायला मिळालं, एक नवीन आणि खूप वेगळा अनुभव होता माझ्या आयुष्यातला. त्यामुळे अशा सगळ्याच गोष्टी आहेत. आणि त्यात मराठी मालिकांमध्ये एक लव्ह स्टोरी आहे, पण ती टिपिकल लव्ह स्टोरी नसून एका काळ्या मातीतली अशी रांगडी प्रेम कहाणी आहे. त्यामुळे राया, मंजिरी, जय, हे आता हा लव्ह ट्रायंगल आहे काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळणार. मी खूप बोलू शकते, पण ठीक आहे, एक सारांश मंजिरीचा असा आहे की गोड आहे तो, तिचा गोडवा मंजिरी या नावातूनच कळून येतो आहे आपल्याला. तर साधारण असं आहे, तुम्ही बघा, तुम्हाला बघून जास्त कळेल, कारण मी तर सांगतच राहीन, पण तुम्ही नक्की बघा आज रात्रीपासून 10 वाजता. प्रोमोमध्ये तू बैलगाडा चालवला आहेस, तर त्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागली असेल, कसा होता अनुभव? हो, विशेष मेहनत म्हणजे अर्थातच की ते प्रॉपरली नीट शिकणं गरजेचं होतं, कारण आमच्याकडे दिवस कमी होते तिथे पंढरपुरात जेव्हा आम्ही बैलगाडा शर्यत शूट करणार होतो. आणि मेहनत तर घ्यावीच लागते, मेहनतीशिवाय काही दुसरं नाहीच आहे. पण एक सपोर्ट असतो प्रत्येकाचा, तो जास्त महत्त्वाचा असतो. एक अनसेड गोष्ट असते ना आपल्या पाठीशी, मग ती प्रोडक्शनची असू दे, डिरेक्शन टीमची असू देत, चॅनल टीमची असू देत, सहकलाकारांची असू देत, तो एक सपोर्ट. आणि इवन पंढरपुरातल्या लोकांचा ही खूप भन्नाट सपोर्ट होता मला, कारण ती लोकं यायची तिथे शूटिंग बघायला किंवा त्या शूटिंगमध्ये पण सहभागी व्हायचे. आणि कुठेतरी त्यांना कळलं होतं की शूटिंगची पद्धत काय आहे, पॅटर्न काय आहे. तर ते पण त्या प्रत्येक टेकसाठी मला असे पळत यायचे माझ्यासोबत त्या रिंगणात, की मॅडम आहो तुम्ही थाप मारा किंवा कासरा जरा सैल
सोडा किंवा आवाजाने हाक मारा, पळतील ते हे ते. तर खूप गोष्टी होत्या आणि फक्त बैलगाडा चालवणंच असं नाही, तर तो कंट्रोल करणं, ते नीट सीननुसार करणं. आणि त्यात दाखवलं असं आहे की मंजिरीला बैलगाडा चालवता येत नाही पण ती चालवते म्हटल्यावर अगदीच मी त्याच्यात प्रो आहे असंही दाखवून चालणार नव्हतं. त्यामुळे शिकणं ही तर गोष्ट होतीच आणि त्याला जोडलेला अभिनय पण होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला बघा, तुम्हाला आवडेल अशी खूप अपेक्षा करते. तुम्ही भरभरून प्रेम कराल अशी अपेक्षा आहे. मी आत्ताच विशालला प्रश्न विचारलेला की प्रत्येकाचा विठुराया वेगवेगळ्या गोष्टीत आहे. तुझा विठुराया कशात आहे? माझा विठुराया माझ्या कामात आहे असं म्हणेन मी. माझ्यासाठी माझं काम हे सगळ्यात महत्त्वाची जागा होल्ड करतं माझ्या आयुष्यात. आणि माझ्या कामातून मला खूपदा अनुभव येतो किंवा म्हणजे जसं छोट्या छोट्या गोष्टी असतात ना की कदाचित आपणच ते तर्क लावतो आहे की हे माऊलींची कृपा आहे किंवा राया माझ्यासोबत आहे किंवा असं. इवन आता जसं ह्याचं नाव विठुरायामधला राया घेतलं आहे, मला इतकी गंमत वाटली होती त्याच्यामध्ये की अरे वा, हिरोचं नाव राया आहे किंवा अशा. तर रायाचे आशीर्वाद तर आहेतच, सगळ्यांसोबत आहेत आणि ते कायम असतात. आपणच कुठेतरी आपला विश्वास डगमगतो त्याच्यावरचा, पण राया कायम असतो आपल्या पाठीशी. आणि आत्ताही आमच्या मालिकेसाठी आम्ही पहिली जी सुरुवात केली ती त्याच्या आशीर्वादाने केली, त्यामुळे आशीर्वाद भरभरून आहेत. आता बघू काय होतंय ते. मंजिरी करारी आहे खूप, तर मुलींना तू काय संदेश देशील? मंजिरी खरं तर करारी नाही आहे. म्हणजे मंजिरी खूप गोड आणि सालस आहे. तिच्या घरच्यांसाठी जगणारी आहे, त्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी आहे. पण करारी असं मी म्हणेन की ती जशाच तशी आहे. म्हणजे असं पण नाही आहे की तुम्ही वाईट वागलात तर ती लगेच फटकन तुम्हाला काही बोलेल किंवा ती तुमच्याशी वाईट वागेल, तसं नाही आहे ते. पण रायाच्या बाबतीत किंवा तिच्या घरच्यांवर काही आलं तर ती कणखरपणे त्यांच्यासाठी उभी राहते. आणि मी काही सांगण्यापेक्षा हे प्रत्येक मुलीमध्ये असतंच आय गेस, की जर वेळ आली तर ती मुलगी उभी राहू शकते स्वतःसाठी आणि तितक्याच ताकदीने उभी राहू शकते. त्यामुळे सांगेन एवढंच की आपल्यात ते असतं कुठेतरी, आपण ते फक्त दाखवायचं असतं. पण ती वेळच येऊ नये खरं तर मुलींवर की तुम्हाला करारं व्हावं लागेल किंवा कणखर व्हावं लागेल. छान आयुष्य आहे प्रत्येक. आणि मला नाही वाटत की जेवढी ममता किंवा जेवढे इमोशन्स एका स्त्रीमध्ये असतात, म्हणजे पुरुषांमध्ये पण असतात, पण ती दाखवण्याची पद्धत खूप वेगळी असते. तर मुलींमध्ये हे एक नेचर गिफ्ट आहे, गॉड गिफ्ट आहे की आपल्यामध्ये खूप काही इमोशन्स असतात, आपण खूप त्याशी रिलेटेड असतो. त्यामुळे हेच सांगेन की जे आहे ते काय म्हणतात, जे आहे त्याला किंमत द्या आणि जे आहे ते मन मोकळेपणाने जगा. तुम्ही दोघे आहात तर सुपारीचा डायलॉग व्हायलाच हवा. सुपारी? येस, सुपारी घेतली आहे का? अच्छा, लास्ट तो अच्छा हां अच्छा, तो डायलॉग आवडला तुला? वा. तर त्याच्यापेक्षा दुसरा घेतो. त्या डायलॉगला काय एवढं मला वाटतं आहेत, प्रत्येक डायलॉग महत्त्वाचा आहे. हो, तो पण तुझ्यासाठी तो घेतो. ओ मॅडम, काय त्याच्याकडं माझी सुपारी घेतली काय आज? तुला लाज कशी वाटत नाही रे एका इमानदार ऑफिसरवर असे गलिच्छ आरोप करताना? तुम्ही प्रोमोत बघितलं नाही, तुमचं तोंड तिकडं होतं. तो कसा ऑफिसर आहे सगळ्यांना माहिती आहे. येस, माहिती आहे मला सोडून. 10 वाजता आज बघा तुम्ही, आमची मालिका येते. तर थँक्यू सो मच गाईज. आणि थँक्यू तुम्ही आज इंटरव्ह्यू घेऊन आमचं मत लोकांपर्यंत पोहोचवत आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू आणि ऑल दी बेस्ट. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.